काय म्हणताय किनगाव? बहिष्कार बहिष्कार बहिष्कार. टँकर प्रत्येक जण गरीब गोरांनी कसं करावं? कर्मचारी आहेत ना, त्यांनी घेतील टँकर. ज्याच्या घरी कमाई आहे त्यांनी घेतील टँकर. विचार करा, गरीब गोरांनी रोज रोज जाणाऱ्यांनी कसं करावं सांगा. नमस्कार मंडळी, आपण पाहतात मराठवाडा लाईव्ह न्यूज, आवाज जनतेचा. आणि मी नागेश लांजे आपल्यासोबत. आपण आहोत आत्ता किनगाव येथे. जिल्हा परिषद निवडणुकाचं बिंगुल वाजलं आहे आणि निवडणूक चांगल्या रणधुमाळी चालू आहे. तर काय म्हणतंय किनगाव या भागामध्ये, आपण इथं किनगाव जनतेचा कौल घेऊयात की नेमकं काय अवस्था आहे इथं. कारण गेली अनेक वर्षापासून ही वस्ती असताना इथं अनेक सुविधांचा लाभ नाही, त्याच्यामुळे येथील जनता आक्रमक आहे. आपल्यासोबत येथील काय म्हणते जनता या कार्यक्रमामध्ये काय सांगाल काका? तुमच्या येथील अवस्था जी काही या वार्डमध्ये आहे आणि तुम्ही मतदानावरती बहिष्कार टाकला, नेमकं काय कारण आहे आणि काय सांगाल तुम्ही? हे बघा, कारण सांगण्याची जरूरत नाही. हे जे हिरवळ रान दिसतंय आता सध्याच्याला, याच्यामध्ये जुलै ऑगस्टमध्ये पूर्ण पाणी भरलेलं असतंय. आम्हाला या गल्लीमध्ये यायला अधिकार नाही आहे. कुठून तरी कसं तरी कुणाच्यात घरातून तरी कुणाच्या वाट्याहून पाय टेकीत रात बेरात. आणि हे पोल ते कुठं बजेट जातं आहे, काय होतं आहे. आज 30 वर्षापासून मी इथं राहतो आहे. अनेक याच वार्डमधील समस्या आहे. या ठिकाणी माझ्या उजव्या साईडला तुम्ही बघताय, हा पूर्ण रस्ता आहे आणि या ठिकाणी पूर्ण तळ साचलं जातं. या घरामध्ये पूर्ण पाणी जातं असं येथील ग्रामस्थांचं म्हणणं आहे. अनेक समस्या असताना ग्रामपंचायत इथं कोणतेही लक्ष देत नाही. सर, दारू दुकानात रस्ते आहेत पण आम्हाला रस्ते नाहीत. बघा आमची गेली हो का, बघा हो काही हे काय जावं इकडं सांगा ना. ढऊ बघते, ढऊ भरतं इथं. मग हे काय करणार आहेत हे आम्हाला फक्त एवढं सांगून द्या म्हणा त्यांना. ही रस्ते आम्हाला एक तर रस्ता आहे का इथून दाखवा तुम्ही. आम्ही कसं जायचं? बाया लेकर आमची माझ्या माया बहिणी इथून बाळातीन झाले तर हिने कसं जायचं इथून घेऊन आम्ही त्या टायमाला सांगा तुम्ही. चिखल्यानं जायचं. अनेक अडचणी आहेत, तिथं रस्ते नाहीत, पाणी नाही. नेमकं ग्रामपंचायत करते का? हे ग्रामपंचायत कुणाच्या आदेशाखाली चालते? नेमकी ग्रामपंचायत कोणत्या राजकीय पक्षाची आहे हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. कारण किनगावचा विकास का होत नाही? कारण इथं निधी येतो, या ठिकाणी निधी येतो, पण निधी जातो कुठं? अनेक पाण्याचे लाईन असतील, त्याचा खर्च बिलं काढली जातात, दुरुस्तीची बिलं निघतात, पण का होत नाही हाच येथील जनतेचा सवाल आहे. इथं पाणी साचते सर. बक्कळ आमच्या भावाचं घर आहे, तर घरामध्ये इतकं पाणी असतं सर. एवढं पाणी पावसाळ्यात. तर आम्ही ग्रामपंचायतला सांगतो पाणी काढा, पाणी काढा. सरपंचाला कोणच पाणी काढणार झाले सर. स्वतः आम्ही नाल्या टाकल्या 10,000 रुपयाच्या आणि पाण्याची व्यवस्था केली, पाणी काढून दिलं. इतक्या नालीमध्ये मी जातो सर, चिकूल काढतो, पण कुणीच पाणी काढून देत नाही. इतकं त्रास होते सर. चिरटं मच्छर वगैरे, आजारी पडतो आम्ही. इतकं लेकर आहेत, आम्ही सगळं सांगितलं लेकर आहेत आजारी पडतात, तरी पण सर कोणच काढू देणार झाले. नाली तिथून आम्ही स्वतः सर प्रायव्हेट टाकलो आम्ही ग्रामपंचायत. हे बरोबर आहे, पण ही शासनानं करायला पाहिजे. हे जे काय जे आहे ते नियमानं ग्रामपंचायत. आता शासकीय जिथे निवडणुका लागल्यानंतर प्रशासकीय अधिकारी आणि जे उमेदवार आहेत, तुम्ही जे उमेदवार निवडून देणार आहेत तेच तुमचं काम करणार आहे. तुम्ही गेली 30 वर्ष झालं या ठिकाणी मतदान करताय. तुम्ही आता वार्डातून तुम्ही मतदान करणार नाही म्हणून अर्ज दिलाय, तहसीलला दिलाय, तर तुम्ही अर्ज मतदान करणार नाही का? मग काय करणार? आता जोपर्यंत हे काम करत नाही तोपर्यंत नाही. असंच वारंवार ह्याने जे निवडणूक येतात त्या पिरियडमध्ये आम्हाला काय सांगतात की आम्ही रोड करतो, फलन करतो, हे म्हणतात. त्याने कुठलंच काय केलेलं नाही. मग ते मतदान करणार का नाही? नाही 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 मतदान करणार गल्लीत कशाचं आम्ही देणार नाही कुणालाच. आम्हाला जोपर्यंत रस्ता होत नाही तोपर्यंत आम्ही कुणालाच देणार नाही. आम्ही काही समज नाही. या घरामध्ये माझं घर आहे. मी उपसरपंचाकडे गेलतो, इकडं भाऊकड किती वेळ गेलो. त्याने काय म्हणे मला JCB पाठवतो, कोणाला पाठवला काय पाठवलं नाही. त्याने आमच्याकडे बघितलं सुद्धा नाही. इथं फक्त पाणी नाही, आम्हाला रोड नाही, काही नाही. रोड बरोबर पावसाळ्यात अतिशय चिखल होतो, जाता येत नाही, फार अडचण होती. त्याच्यामुळं फक्त ही रोडची शासनानं तर सोय करावी. म्हणजे इथल्या रस्ता न होण्याचं कारण काय सर? काय तुम्हाला म्हणजे का येथील जनता मतदान नाही म्हणून जनता करत नाहीत की तुम्ही टॅक्स भरत नाही? काय कारण असल्याचं? इथं सगळं भरून टॅक्स सगळं लोक इथले काय आमचे लोक येते इथं मतदान आहे. आमचं जास्त मतदान आहे ते इथं. नेमकं म्हणजे तुम्हाला इथं त्रास होतोय? त्रास होतो, त्रास आहे, पावसाळ्यामध्ये चालता येत नाही रोड. अनेकांचे आश्वासन आहे. तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत? इथं आम्ही 30 वर्षापासून राहतोय. प्रत्येक नेत्याला गावातील मंडळींना आणून प्रतिष्ठित नागरिकांना दाखविले की आमच्या दशा कशी आहे, कसं जाणं येणं. मागचे 4 महिने तर आम्हाला एवढा त्रास होतोय की अक्षरशः 2 व्हीलर येताना पडलेत पोरं, आणि कुणाच्या हाताला लागले, पायाला लागले.
तर आम्हाला आत येताच येत नाही. ती दशा आम्ही देवीच्या निमित्तानं आरतीला बोलावून दाखवली आहे, गणपतीच्या आरतीला बोलावून इथल्या नेत्यांना दाखवली आहे, तरी बी बोलतात आणि जे आहे तिकडंच चलत राहतात. त्यांनी लिस्ट मागितली आम्हाला, मागासवर्गीयांसाठी रोड आहे म्हणून बोडके यांनी मागितली, तर त्यांनीसुद्धा 1 रुपयाचं काम केलेलं नाही. आणि ज्या वेळेला त्यांची पार्टी आलेली नसती आहे, ती पार्टी म्हणते आम्ही पुढच्या वेळेला मागच्यानी नाही केलं पुढे करू. आम्ही देतच चाललो आहे 30 वर्षापासून, 6 टर्म मी बघतो इथे येऊन, तरीसुद्धा कोणी काही केलेलं नाही आणि पुढे सुद्धा करतील अशी अपेक्षा वाटत नाही. आपण पुढे जाऊयात. याच वस्तीतील नागरिक आहेत आपण इथं. सर, या वस्तीमध्ये नेमकं राजकारणी येतात, आश्वासन देतात. सध्याची ग्रामपंचायत नेमकं कोणाच्या पक्षाखाली आहे किंवा त्या ग्रामपंचायतकडून कामं होत नाही, तुमचं काय मत आहे? सर म्हणजे कसं आहे सर, इथं तेवढं मला काय राजकारण कळत नाही. मी ऑटो चालक आहे. तर इथं पावसाळ्यामध्ये एवढा त्रास होतो की माणसाचं चालता येत नाही. तर वाहन मी चालवतो, तर मी लोकांच्या दारात वाहन लावतो, तर तिथून पायी घरायला येतो. बरं, आता सर इथं या ठिकाणी जर रस्ता होतोय किंवा आम्ही रस्ता करू असं आश्वासन देत आहेत, तुमच्या काय प्रतिक्रिया असणार? कारण निवडणूक आहे, तुम्ही मतदानावर बहिष्कार टाकलेला आहे, तुम्ही तहसीलदार यांना निवेदन दिलेलं आहे, या वाढतील संख्या मतदानावर बहिष्कार टाकत आहे. पण जर शासकीय यंत्रणेनं जर काही मध्यस्थी केली तर काय पर्याय निघेल का इथे? पर्याय नक्कीच निघेल सर. जर शासन जर मदत करायला तयार असेल, ग्रामपंचायत किंवा जर प्रशासनामधील सर्व लोक जर मदत करत असतील, तर ह्या गल्लीतल्या लोकांचं किंवा या वार्डातल्या लोकांचं इतकं भलं होईल, त्यांचे इतके प्रश्न सुटले जातील. कारण की पावसाळ्यामध्ये ती अशी परिस्थिती होते, विद्यार्थी शाळेला जायचे बंद होतात, परत पाण्याच्या गाड्या येत नाहीत. इथं पाण्याचा तर प्रॉब्लेम आहेच, पण लोक बिस्लरीचं पाणी मागवतात, त्या पण गाड्यामध्ये येत नाही, तर लोकांना खांद्यावर पाणी आणावं लागतं आहे. भरपूर असे प्रश्न आहेत की त्याच्यामुळं लोकांचं खूप चांगलं होईल आणि खूप वेळेची बचत होईल. आरोग्याची चांगल्या प्रकारे इथं हे होईल. आरोग्याचा पण इथं प्रॉब्लेम होत आहे, कारण की म्हातारे कोतारे लोक आहेत भरपूर, त्यांना पण दवाखान्यात जायला यायला अडचणी होतात. भरपूर अडचणी सुटल्या जातील जर इथले हे प्रश्न जर मिटले तर. याच वार्डमध्ये अनेक पाण्याचे अडचणी आहेत, रस्त्याच्या अडचणी आहेत, पण प्रश्न मात्र कुठं सुटत नाहीत. अनेक सत्ता येतात जातात. वार्डमधील या मतदार भगिनी आहेत, काय सांगाल? तुमचं म्हणणं काय आहे? आमचं म्हणणं काय नाही, कुणाला मत देऊ, फक्त आम्हाला रोड पाहिजे. रोड आहे, पण इथं पाण्याची पण व्यवस्था आहे, म्हणजे तुम्हाला पाण्याचा पण त्रास होतोय? हो, सगळं त्रास आहे आम्हाला, पाण्याचा त्रास आहे, रोड नाही, काहीच नाही. म्हणजे येथील नागरिक म्हणतात की जे रोजगार करणारे व्यक्ती आहेत ते याच वार्डमध्ये राहतात, त्यांना ऑटो जाते हो का, इथं फसत हो का, या बाईचा ऑटो आहे, ऑटो जातच नाही इथून. 200-300 रोजंदारी असणारे लोक आहेत या वार्डमध्ये राहायला. जर दिवसाला 300-400 रुपयाचा त्यांचा रोजगार होत असेल तर 500-600 रुपयाचं टँकर कुठून मागवायचा असा देखील त्यांचा आपल्याला सवाल आहे. आपण याच इथल्या यंत्रणेकडून काही पर्याय निघतोय का, आपण विचार घेऊयात. सर्व भावना, मतदान आले, मतदानाच्या प्रचाराच्या गाड्या फिरत आहेत, पण तुमच्या इथल्या भावना, प्रतिक्रिया तीव्र होत जात आहेत. म्हणजे तुम्हाला काय, म्हणजे इथं जर रस्ते नाहीत, आता सगळ्यांनी मतदान करायचं नाही म्हणलंय, तुमच्या काय भावना आहेत? आमची बी तीच भावना आहे. एक तर इथं चिखल झाले, आमची लेकरं येळेला शाळेत पोचत नाहीत आणि गरिबीच्या हालतीनं आम्ही करून खायचं, तर चिखलात नाटू काढता दुरुस्त करण्यातच जातात ते धंदा केलेला. आम्ही चिखलामुळं वेळेला कामाला जाणं होत नाही, पाणी सुटत नाही. निदान 4 दिवसाला तरी पाणी सुटावं आमची एवढी अपेक्षा आहे. आणि पाणी सुटतंय ती बी फिल्टर स्वच्छ होत नाही, गाळ पाणी, आणि आमच्याच्यानं विकत पाणी आणून बी पिणं होत नाही. आम्ही तीच पाणी पितो, ती स्वच्छता करावी, आमची एवढीच अपेक्षा आहे. म्हणजे इथं ह्या ताईचं म्हणणं आहे की सामान्य नागरिक आहेत, पाणी फिल्टरचं आमचं पिणं परवडत नाही. या अस्वच्छ पाण्यामुळे इथल्या नागरिकांना आजाराचे देखील होऊ शकतात असं त्यांचं म्हणणं आहे. नेमकं मग ग्रामपंचायत निधी कुठं घालते किंवा या निधीचा वापर स्वतःसाठी करते का, हा प्रश्न उद्भवतो आहे. कारण याच मागच्या काही काळामध्ये या ग्रामपंचायतच्या जलवाहिनीसाठी दुरुस्तीचे बिलं उचलले गेलेत. आणखी बरेच अडचणी आहेत, काम खूप निधी येतोय पण तो अंमलात येत नाही प्रत्यक्षात. काय सांगाल, गेली 30 वर्ष झालं तुम्ही ते या ठिकाणी वास्तव करताय, एकही रस्ता नाही, असं तुमच्या प्रतिक्रिया काय असणार आहेत? आणि त्यांनी आता ह्या मतदानावर तुमचं बहिष्कार टाकत आहात, तर ते टाळण्यासाठीचं काय उपाय असेल? सर, मी तुम्हाला सांगतो, आता हे जर तुम्ही जर रस्ता जर पाहिला पूर्ण इथून तो पूर्ण रस्ता, या गल्लीमध्ये 30 ते 35 वर्षापासून काहीही विकास झालेला नाही. जर कोणाला म्हणलं रस्ते तयार करा वगैरे म्हणलं तरी काय त्यांचं इकडं लक्षच नसतं आहे. कारण ते म्हणतात की आमचे काही लोकांचं इकडं मतदान नाही. अरे मतदान आहे, पण आम्ही घरपट्टी भरतो, नळपट्टी भरतो. मी स्वतः इथला अधिकारी मी मतदाता आहे, इथं मी स्वतः
स्वतः मतदान करतो. तुम्ही जर पूर्ण तपासणी केला साहेब, रस्त्यावर पूर्ण घराचं पाणी रस्त्यावर येतं. मग पावसाळ्यामध्ये जर तुम्ही जर पाहिला तिकडं गाडी येत नाही, काही येत नाही. आणि इथलं ग्रामपंचायत काहीच विकास करत नाही. ग्रामपंचायतचं बिलकुल लक्ष नाही. ग्रामपंचायतचा निधी येतो तो कुठे घालतात ते त्यांनाच माहीत आहे. विकास नावाचं चीज किनगावमध्ये नाही. तुम्ही इव्हन छोट्या छोट्या गावामध्ये पहा, तिथं व्यवस्थित रस्ते आहेत, सिमेंटचे रस्ते आहेत, नाल्या आहेत, सर्व गोष्टी आहेत. पण किनगावमध्ये काहीच नाही. त्यामुळं आम्ही ठरवलेलं आहे, पूर्ण आमच्या जेवढ्या एरियातले लोक आहेत त्या सर्वांनी ठरवलेलं आहे की मतदानावर बहिष्कार करायचा, आम्हाला मतदान करायचं नाही. कारण जोपर्यंत आमचा विकास होत नाही आपला अजिबात नाही. तुम्ही दुसरा मुद्दा ताईंनी सांगितल्याप्रमाणे पाणी जर तुम्ही जर पाहिला सर, 15 दिवसाला 10 दिवसाला सुटतं पाणी एक. आणि दुसरी गोष्ट काय म्हणतात का, सुटलं जास्तीत जास्त 15 ते 20 मिनटं पाणी राहतं. ते आमचं पिणं सुद्धा भरण्याचं सुद्धा पाणी होत नाही. सांडपाणी तर होतच नाही, पिण्याचं सुद्धा पाणी आम्हाला भेटत नाही. आणि त्यातूनही स्वच्छ पाणी बिलकुल भेटत नाही. म्हणजे किनगावमध्ये ना पाणी नाही, ना रस्ते नाहीत, ना नाल्या नाहीत. त्यामुळे आम्ही सर्व आमच्या एरियातल्या लोकांनी ठरवलं आहे मतदान अजिबात करायचं नाही म्हणजे मतदान करायचं नाही हे आमचं ठरवलं आहे. ताई म्हणतायत की कोणी मारलं तरी मतदान करायचं नाही. पण तुम्हाला रोड झाला तरच करणार आम्ही मथेवकात साहेब. रोड झाला तरी तो काय करतो काय आम्हाला हे काय इथल्या चिखलात चाला आम्ही, आमचा किती त्रास आहे. आमचा सोयरे धारे तो का तिकडे गाड्या उभा करते. म्हणजे इथल्या भावना तर तीव्रच होत जाते. याच जिल्हा परिषदेच्या निवडणूक रिंगणातील उमेदवार नेमका हा प्रश्न कसा सोडवतील. आपल्यासोबत याच VS पॅथर संघटनेचे तालुका उपाध्यक्ष रोहन कांबळे आहेत. काय सांगता, इथल्या भावना काय आहे, तिथल्या लोकांनी आपल्याला बोलवले, काय वाटतं? नमस्कार, मी VS पॅथर तालुका उपाध्यक्ष रोहन कांबळे आहे. इथं बघता आज लक्षात येतं की इथले लोक जे आहेत ते संतापलेले आहेत. मतदान टाकून सुद्धा या लोकांना जर न्याय जर भेटत नसेल तर मतदान का टाकावं हा मुद्दा आहे. सोपी ही गोष्ट आहे की बाबा आपण एखादा लोकप्रतिनिधी जर निवडून दिलो, तो आपल्या कामासाठी देत असतो, आपल्या काहीतरी काम करणं किंवा आपल्या सोयीसुविधासाठी असतो. आपली जी गोष्ट आपण इथं मांडू शकत नाही तो नेऊन पुढे मांडाव त्याचं आपण त्यासाठी त्याला मतदान करतो. पण ह्यांचे जर कामं जर होणार गेले तर ह्यांना मतदान का करावं हा प्रश्न ह्यांचा आहे. नेमकं याच महायुती असेल, महाविकास आघाडी असेल, सर्व या दोन्ही पक्षाचे उमेदवार या ठिकाणी रिंगणात आहेत. एकमेकांवर आरोप होत आहेत. पण नेमकं हा प्रश्न या वार्ड क्रमांकातील कसा हाताळतील शासकीय अधिकारी किंवा उमेदवार, आणि हा प्रश्न नेमका कसा मार्गी लागेल हे पण पाहणं गरजेचंच आहे. काय वाट म्हणजे कार्यकर्ते आता निवडणुकीत थांबले, तुम्हाला आश्वासन देतील? झाले ना, आज पातूर मधुकर दादा झाले, 30 सरपंच झाले, उपसरपंच झाले. त्यांनी का केलेत? पाणी नळाचं नाही, पाणी तपासणं नाही, लोकाला उलट्या संडास सगळं विचार करण्याची गोष्ट आहे. रोड नाही, एवढा गाळे तर स्वतंत्र मुरुम टाकला चाललं त्या रोडवर. बरं, तसं म्हणलं तर या मतदारसंघामध्ये, या गावामध्ये मधुकर दादांनी बस स्टँड दिले, आरोग्य दिले, असं मला दिलेत म्हणतात. त्यांच्याबद्दल काय प्रतिक्रिया? त्यांच्याबद्दल चांगलं आहे सगळं. भाऊने तसलं केले. भाऊने काय केले नाहीत विकास, फक्त पाणी पुरविली बघा उन्हाळ्यात. भाऊने पूर्ण लोकांना पाणी पुरविली. आणि पुन्हा ही भाऊ म्हणजे कोण नेमकं नाव सांगा. आपलं काय मला नाव, बोडके आमचा सोयरा. हां, बोडकेने पाणी पुरवलं. पण तुम्हाला ग्रामपंचायतच्या मार्फत पाणी पुरविले. पाणी आलं, पण आताच्या घडीला तुम्हाला टँकरनं पाणी घ्यावं लागतं. याला कोण जबाबदार कोण आहे? आता ही सरपंच आहे नवीन आलेला. कोण आला ही कुणाला आपल्याला माहित नाही. आता ही सरपंच आहेत पण पाणीच नाही ना. टँकर प्रत्येक जण गरीब गोरांनी कसं करावं? कर्मचारी आहेत ना, त्यांनी घेतील टँकर. ज्याच्या घरी कमी आहे त्यांनी घेतील टँकर. विचार करा, गरीब गोरांनी रोज जाणाऱ्यांनी कसं करावं सांगा तुम्ही. आणि सहकार्य करता गरीब गोराला म्हणजे कशाच सहकार्य? अहो, DRD कार्ड मोठ्या लोकाला आहे, गरीबाला नाही. कळालं का? रेशन गरीबाला नाही, मोठ्यालाच आहे. कट्ट्याने कुललते का उललते, असं ही झाली. जिसकी बैस उसकी लाटी असं म्हणायचं आहे ताईला. ज्याची चलती घडी आहे तेच सर्व त्याचंच काम इथं चालत आहे. सर्व मोठेच कार्यकर्ते येतात, त्यांनी सर्व निधीचा वापर करतायत. सामान्य जनतेला काय आहे, किनगावची जनता नेमकं काय म्हणते आपण त्यांच्याकडून जाणून घ्या. काय म्हणते किनगाव? काय म्हणते किनगाव? बहिष्कार बहिष्कार बहिष्कार. येणाऱ्या याच निवडणुकीमधील मतदानाच्या दिवशी नेमकं काय होणार, प्रशासकीय अधिकारी येणार आणि हा प्रश्न कसा सुटणार हे पाहत राहणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा मराठवाडा लाईव्ह न्यूज, आवाज जनतेचा. मी नागेश लांजे, किनगाव येथून अहमदपूर लातूर.